श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल माहिती सांगणार आहे. जन्माष्टमीचा उपवास आपण कधी करायचा आहे, कसा करायचा आहे, तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी ही 6 तारखेला आहे की 7 तारखेला आहे, आपण जो कृष्णाला नैवेद्य अर्पण करणार आहोत तर या नैवेद्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात, तसेच अजून अशी एक वस्तू कोणती आहे की ज्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण आहे, उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे, तसेच आपण या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करू शकतो, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत तर हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका कृष्ण कन्हैयाचा जन्मदिवस आणि या दिवसालाच गोकुळाष्टमी असे सुद्धा म्हणतात. हा सण श्रावणामध्ये येतो. हिंदू पौराणिक माहितीच्या आधारे श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि अष्टमी तिथीलाच गोकुळाष्टमी असते. यावर्षी म्हणजे 2023मध्ये अष्टमीची तिथी आणि रोहिणी नक्षत्र हे जन्माष्टमीच्या रात्री येत असल्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की 6 तारखेला साजरी करायची की 7 तारखेला साजरी करायची, तर असा संभ्रम निर्माण झालेला आहे. बरेच लोक हे जन्माष्टमीचा उपवास करतात. यावर्षीची जन्माष्टमीची अष्टमी तिथी ही 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:37 सुरू होणार आहे आणि 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:14 समाप्ती होणार आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्णांची जन्माष्टमी ही मध्यरात्री साजरी केली जाते आणि यामुळेच ही जन्माष्टमी ही 6 सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे, कारण 7 सप्टेंबरला सायंकाळीच ही तिथी समाप्ती होणार आहे. या पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो काय असणार आहे, तर 6 सप्टेंबरला रात्री 11:57 पासून ते 12:42 म्हणजे 12:45 वाजेपर्यंत या पूजेचा शुभमुहूर्त असणार आहे. म्हणजे 12 ते 12:45 तर या वेळेत आपल्याला जन्माष्टमीची जी काही पूजा आहे तर ही पूजा करायची आहे, कारण ही पूजा ही रात्री केली जाते. श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता, त्यामुळे या पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो मध्यरात्रीचा असतो. आता आपण हा जो उपवास आहे जन्माष्टमीचा आपण उपवास करतो आणि तो प्रत्येकाने करावा, कारण 1000 एकादशीचे उपवास केल्याचे पुण्य हे फक्त एक जन्माष्टमीचा आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्याला मिळते. तर हा उपवास कधी करायचा आहे, तर बुधवारी 6 सप्टेंबर 2023ला दिवसभर हा उपवास करायचा आहे आणि 12 नंतर आपण जेव्हा कृष्णाची पूजा करणार आहोत तर यानंतर हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. परंतु काही कारणाने जर रात्री तुम्हाला 12 नंतर उपवास सोडणे शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे. आता उपवास कसा करावा, म्हणजे उपवासाला काय खायचे आहे, तर या उपवासासाठी उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जसं की साबुदाणा खिचडी असेल, बटाटा असेल, बटाटा वेपर्स असतील, शेंगदाणे असतील, गूळ खोबरं, तर असे सर्व पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकता. तसेच चहा, कॉफी ही पेयेसुद्धा घेऊ शकता. याबरोबरच तुम्ही जर फक्त फळे खाऊन उपवास करणार असाल तर तुम्ही फळेसुद्धा खाऊ शकता. जन्माष्टमीचा उपवास कधी करावा आणि कसा करावा हे तुम्हाला समजलेच असेल, परंतु हा उपवास का करावा, तर जेव्हा आपण जन्माष्टमीचे व्रत करतो तेव्हा हे व्रत केल्याने आपल्याला 100 जन्माचे जे आपले काही पाप आहे तर ते नष्ट होते. तसेच भविष्य पुराणानुसार जर गरोदर स्त्रीने जन्माष्टमीचा उपवास केला तर तिच्या बाळाला कृष्णाचे आशीर्वाद प्राप्त होऊन ते बाळ सदृढ व संस्कारी असे जन्माला येते. जन्माष्टमीच्या उपवासामुळे जी व्यक्ती उपवास करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये अकाली मृत्यू किंवा गर्भपात यासारख्या गोष्टी या घडत नाहीत. तसेच एकादशीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु जन्माष्टमीचा जर उपवास केला तर 1000 एकादशीच्या उपवासाचे फळ आणि पुण्य हे आपल्याला मिळते. यासाठी हा उपवास करावा. तसेच
गरोदर स्त्रीने हा उपवास करावा का? तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपवास करा, कारण हा उपवास केल्याने त्यांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे हेल्दी आणि संस्कारी असते आणि त्यामुळे गरोदर स्त्रियासुद्धा हा उपवास करू शकतात. फक्त जर तुमच्या तब्येतीचा काही प्रॉब्लेम असेल तर मात्र हा उपवास करणे टाळा. जर तुम्हाला उपवास करताना काही प्रॉब्लेम आले जसं की पिरियड, सुतक, तरीसुद्धा तुम्ही उपवास करू शकता. फक्त तुम्हाला कृष्णाची पूजा करता येणार नाही. त्यामुळे काहीही असेल तरीसुद्धा तुम्ही हा जन्माष्टमीचा उपवास हा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे. तर जेव्हा कृष्ण मंदिरामध्ये कृष्णाची पूजा ही मध्यरात्री केली जाते, कृष्णाचा पाळणा म्हटला जातो, कृष्णाला पाळण्यामध्ये ठेवून त्याला झोके दिले जातात आणि यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये एक पदार्थ वाटला जातो आणि तो म्हणजे सुंटवडा आणि हा पदार्थ खाऊनच बरेचसे लोक हा उपवास सोडत असतात. सुंटवडा म्हणजे काय असतं तर सुंट, सुके खोबरे आणि ड्रायफ्रुट्स हे एकत्र करून एक पदार्थ बनवला जातो आणि हा पदार्थ हा मंदिरांमध्ये वाटला जातो किंवा आपण घरीसुद्धा बनवू शकतो. तर हा पदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. ह्या पदार्थाला विशेष असे महत्त्व आहे. तसेच काही भागामध्ये यामध्ये धनेसुद्धा घालतात, ज्याला धने पंजिरी असं म्हणतात. तर धने, ड्रायफ्रुट्स आणि सुके खोबरे तर असं एकत्र मिक्स करून हा पदार्थ बनवला जातो. तर हे सुद्धा खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता. तर उपवासाबद्दल हे झालं की उपवास कधी करावा, कसा करावा, तसेच उपवास कसा सोडावा. यानंतर आहे ते म्हणजे आपण या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे आहेत. बघा, आपण कृष्णाची पूजा करायची आहे. कृष्णाची पूजा करून त्यांना पाळण्यात ठेवून एक तरी झोका हा द्यायचा आहे. परंतु जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणू शकतो तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. कृष्ण जे आहेत तर ते विष्णूंचेच अवतार आहेत, त्यामुळे आपण हा जो मंत्र आहे तर याचा जप करू शकतो. तसेच ओम केशवाय नमः किंवा ओम माधवाय नमः तर ह्या मंत्रांचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठणसुद्धा करावे. तसेच पुरुष सूक्तम याचे सुद्धा पठण करावे. तसेच आपण जी श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत तर या पूजेमध्ये आपण कामधेनूची जर मूर्ती असेल म्हणजे गाय वासरू अशी जी मूर्ती असते तर ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर तिची सुद्धा पूजा या पूजेमध्ये नक्की करा. पौराणिक कथेनुसार कृष्णांच्या लहानपणी यशोदा माता ही श्रीकृष्णाला दिवसातून 8 वेळा दूध पाजत होती. एकदा त्या गावामध्ये चांगला पाऊस पडावा म्हणून गावकरी आणि नंदराजा यांनी ठरवले की आपण इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक खूप मोठी पूजा करायची. आणि जेव्हा हे कृष्णाला कळाले तेव्हा त्याने इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करा तर असा सल्ला दिला होता. कारण ही पूजा केल्यामुळे धनधान्य, भाजीपाला मिळेल, तसेच जनावरांना, गाई वासरांना खायला चारा मिळेल असे कृष्णाने सांगितले होते. त्यावेळेला 56 भोग हे या पूजेमध्ये अर्पण केले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुद्धा 56 भोग अर्पण करण्याची सुद्धा परंपरा आहे. बऱ्याचशा भागात म्हणजे जसं की उत्तर भारतामध्ये 56 भोग हे कृष्णाला अर्पण केले जातात. ही जन्माष्टमीची जी तिथी आहे तर ही अष्टमी असल्यामुळे आपण किमान 8 तरी पदार्थ हे कृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. तर आपण नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ ठेवू शकतो तर दही, लोणी हे कृष्णाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही दही, लोणी ठेवू शकता. दही भाताचा काला, चिरमुरे, साखर किंवा खडीसाखर, सुकामेवा किंवा 5 फळे तर हे सुद्धा नैवेद्य म्हणून आपण ठेवू शकतो. ज्या गोष्टी आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत तर यावरती आवर्जून आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचंच आहे. कारण श्रीकृष्ण हे विष्णूंचे अवतार आहेत, त्यामुळे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा अपूर्ण आहे. तुळशीपत्र हे नैवेद्यामध्ये असायलाच हवं. तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवा, परंतु त्यावरती तुळशीपत्र हे मात्र आवर्जून ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत. तर जे नियम आपण एकादशीच्या दिवशी पाळतो तर हेच नियम आपल्याला पाळायचे आहेत. जसं की या दिवशी तुम्ही काळे किंवा निळे वस्त्र परिधान करू नका. तसेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करू नका. काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला आहे, त्यामुळे पूजेमध्ये हा जो रंग आहे तर तो वर्ज्य आहे. तसेच या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही. जसं की यामध्ये प्रामुख्याने मांसाहार येतो. सध्या श्रावण आहे त्यामुळे बरेचसे लोक मांसाहार टाळतात, तरीही आपल्याला मांसाहार हा करायचा नाही. मसालेदार तळलेले पदार्थ, तसेच कांदा, लसूण, मद्य तर या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार या गोष्टी या दिवशी वर्ज्य करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे आपल्याला तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही। तसेच आपल्याला या दिवशी तुळस तोडायची नाही, तुळशीला स्पर्श करणे, तुळशीचे रोप उपटणे, फांदी तोडणे यामुळे आपल्याला दोष लागू शकतात। त्यामुळे या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत। जी काही नैवेद्यावर ठेवण्यासाठी तुळशीपत्रे लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत। तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही दुखावू नका, कोणालाही वाईट बोलू नका, घरामध्ये कलह भांडण तंटा करू नका। तसेच आपल्याला खोटं हे बोलायचं नाही, कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आपण खूप देवाचं करतो परंतु देव पावत नाही किंवा आपल्या आयुष्यात काही चांगलं होत नाही। तर त्याला अशी काही कारणे असतात की आपल्याकडून नकळतपणे छोट्या छोट्या चुका होत असतात आणि काही नियम हे आपल्याकडून पाळले गेले जात नाहीत, कारण आपल्याला ते माहीत नसतात। त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी हे काही नियम आहेत जे आपण एकादशीच्या दिवशी पाळतो, तर ह्या जे सर्व नियम आहेत तर हे आपल्याला सर्व नियम जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा लागू होतात, कारण श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचं दुसरं रूप आहे। त्यामुळे आपल्याला एकादशीचे सर्व नियम हे जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा पाळायचे आहेत आणि अशा प्रकारे जन्माष्टमीचा उपवास हा करायचा आहे। जन्माष्टमीची छान अशी पूजा सुद्धा करायची आहे। प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, त्यामुळे प्रत्येकाला जसं जमेल तशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने का होईना, परंतु बाळकृष्णांची पूजा ही नक्की करा।